ही कहाणी आहे जपानमधील एका माकडाच्या पिलाची. जपानमधील एका माकडाच्या पिलाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय, ज्याची आई त्याच्या जन्मानंतर काही दिवसातच त्याला सोडून गेली. तसा आई हा विषय भावनिक व मानवी मनाच्या गुंतागुंतीचा आहे. आई म्हणजे मुलांसाठी फक्त एक व्यक्ती नसते, तर ती त्याची पहिली दुनिया, पहिला आधार, पहिला संस्कार, पहिली सुरक्षितता असते. जेव्हा ती अचानक सोडून जाते तेव्हा मुलाच्या मनात आणि आयुष्यात मोठा भूकंप होतो. असाच एक भूकंप जपानमधील माकडाच्या पिलाच्या आयुष्यात झाला. आईच्या जाण्याने इतर माकडांनी त्याला स्वीकारले नाही, त्याला बाजूला काढले. कुणाच्या तरी माया प्रेम मिळेल म्हणून ते सतत आई समजून इतर माकडांच्याकडे आशेने पाहत जात होते. मात्र ती सगळी माकडे त्याला झिडकारत होती. ते प्रचंड दुःखी उदास होऊन सर्वत्र आशेचा किनारा शोधत पळत होते. अचानक त्याला एक खेळणे सापडले आणि त्या खेळण्याचाच त्याला आधार वाटू लागला. तो त्या खेळण्यात इतका रमला की अक्षरशः त्यात तो आपली आई, मित्र, नातेवाईक शोधू लागला. त्या खेळण्याला आई समजून त्याच्या कुशीत ते झोपू लागले. तुटलेल्या आधारावर त्याने उपाय शोधला. आई जाण्याचे दुःख त्याने मनात ठेवून त्या खेळण्यात आई शोधली. जपानमधल्या या पिलाने कोलमडून न जाता ते हळूहळू जीवनात उभे राहू लागले. खरं तर आयुष्यात कितीही पैसा, सोनं, घरं असली तरी सुद्धा माणसाला श्रीमंत मानलं जातं ते फक्त आणि फक्त त्याच्याजवळ आई आहे का नाही याच्यावरती. जपानमधल्या या पिलाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणून कवी फमू शिंदे म्हणतात की आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. मित्रांनो, प्राणी असो अथवा मानव, त्याच्या जीवनातला वर्तमान ते भविष्य जोडण्याचे काम आई नावाचा पूल करते. म्हणूनच तर आई हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहते. जपानमधल्या या पिलाची अवस्था पाहून जगभरातील सर्वांची हृदय हेलावून गेली आहेत. त्या पिलाने त्याच्या जीवनात कणखरपणे उभे राहावे ही प्रार्थना आपण सगळ्यांनी मिळून करूया. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.